अशीच जातोय मस्त फिरायला. हे फणसाचं नाही काय आंब्याचं तर गाईज आता आम्ही निघालो आहे संध्याकाळच्या गावाला जायला आणि तुम्ही बघू शकता सगळे मी आणि ही देवीचा संध्याकाळच्या गावी. आम्ही आमच्या घरी आलो आहे नाईंकडून, नानीच्या घरून संध्याच्या घरी मस्त 5 दिवस राहून. आणि मी ते सर्व कॅप्चर करण्यात येताना पाऊस खूप होता आणि आम्ही डायरेक्ट डमडम त्याच्यात बसलो आहे. सरळ घरी आलो. तर इथं आता आमचं रात्रीचं जेवण बनतं आहे, तर तुम्हाला दाखवते. म्हणजे तुझं जास्त नको दुखायला. हे बघा, बघू शकता इथे आता काय बनतंय, अंड्याची भुर्जी, डाळ वगैरे, भात वगैरे ऑलरेडी झालेला आहे. इकडे गाईस इकडे आहे गावच्या अंड्या तळलेल्या आहेत. काय बोलतात, कवट दिवेलीचे कवट. तर मी आलो आहे थोडासा फिरायला बाहेर. पावसाचा मोसम आहे आणि खूप मस्त वाटतं या इथं, बघू शकता तुम्ही. आणि खूप मस्त वातावरण आहे इथं. आणि आता आम्ही असेच जातोय मस्त फिरायला. असंच कुठं माहिती नाही कुठं चाललोय, पण आम्ही असंच फक्त जातोय. वाव, नदी बघा, नदी, आमची नदी. या नदीवर आम्ही असतो. इथे पाणी सुकले, काय काय जागी पाणी आहे, तिथे आहे पाणी. आणि किती छान वाटतं, तुम्ही बघू शकता किती छान वाटतंय. ओ माय गॉड, हा वेदर. नाही पाऊस जास्त पण आहे, नाही ऊन पण आहे, मधल्यामध्ये पाऊस आहे. मस्त वाटतंय. आणि तिथं बघा डोंगरात काहीतरी जाळतायत, मस्त आहे. चिक्कूचं झाड आहे, करवंदाचं झाड, पण करवंद नाही आहेत संजना. पुढं पण आहे तिथं करवंद. मला करवंद फार आवडतं. कोंड मालुसरेचे डोंगर. ओ या, कोंड माळुसे. काय? कोंड मालुसरेचा डोंगर. कोंड माळुसरेचा डोंगर. नानी जिथे राहते तिथे. ते बघा फणसाचं झाड आहे तिथं. आणि हा जेवढा पण जागा दिसतोय ना, हा सगळा जेवढा पण जितका पण आहे ती नदी वगैरे सर्व संजनाचा आहे, माझ्या फ्रेंडचा. जिथं दिसतंय ना सर्व सगळं ह्यांचं आहे. आणि वाव, तो डोंगर मस्त आहे, किती छान वाटतंय. आता आम्ही बघतोय काय कोणतं खायला झाड भेटतंय काय. कुठे आहे करवंद? हा, ओ माय गॉड. तुम्ही बघू शकताय दोघं पण कॉल्सवर आहे आणि मी व्हिडिओज बनवते आहे, यु नो. चल बोल, कोणतं झाड आहे? कोणतं आहे? बोल. फणसाचं नाही, हे फणसाचं नाही काय, आंब्याचं. लिलीचं झाड आहे. वा, मला वाटलं काहीतरी खायचं झाड आहे. लिलीचं झाड आहे. अरे ते व्हाईट वाले असतात ना फुलं, त्याला झाड आहे ते. लिली. फुल नेटवर्क आहे, फुल. आपण डोंगरावर आहे. फुल नेटवर्क. तुम्हाला माहिती आहे गाईस, घरी मला अजिबात नेटवर्क नाही आहे, अजिबात. माझं जिओ सिम आहे पण मला नेटवर्कच नाही आहे. फक्त इथं वोडाफोन चालतंय आणि वोडाफोनच्या ह्याच्यात आहे, पण चालत नाही. ओ या, किंगफिशर्स झाडावरच आहे. हो 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 हो, पण थोडी ना कॅप्चर होणार आहे. हे बघा, हे सगळं जेवढं पण आहे ना, सगळं तिथंच आहे. मस्त. आता आम्ही अजून पुढे जातोय, बघूया केवढं जाऊ शकतो आम्ही पुढे. लास्ट इयर आम्ही, मला एक छोटूसा डोंगर आहे जो घरातूनच दिसतो समोरच, तो मी दाखवीन. लास्ट टाइम ह्या लोकांना मी घेऊन गेली, तिथे वरती काय चढायचंच आहे डोंगरावर. आणि आम्ही गेलो आणि फुल वरती पोचलो आणि
यांना खालती घेऊन आली धावत धावत. आता मी परत घरी चाललो आहे. कॉज आता 6:30 झालेत. काळोख नाही झालाय पण तरी पण आम्ही जातो. आम्ही खूप आतमध्ये गेलेलो, पूर्ण तिथपर्यंत एकदम आत जाऊन आलो आहे. आणि आता मी चाललो आहे परत घरी. आता उद्या आम्ही या नदीवर येणार आहे. उद्या मी या नदीवर येणार आणि मस्त मजा करू. आज कोण नाही आहे. आमचे सगळे भाव लोक, बहिणी तर आम्ही तिघीच मध्येच आहे. पण भाव लोक जे आम्हाला आणतात ते लोक आज लग्नाला गेलेत. सो आम्ही फक्त तिघीच आहे. तुम्ही बघू शकता आम्ही तिघीच फिरतो आहे आज. पण उद्या आम्ही सगळे असू आणि उद्याचं तुम्हाला पूर्ण व्हिडिओमध्ये येईल ते तुम्हाला दाखवू. ठीक आहे, आता आम्ही जातो आहे, भेटूया. मी आज बनवते आहे पोहे, कांदे पोहे. कांदा कापून झालेला आहे, फक्त मिरच्या कापायच्या बाकी. मामी चाय बघा. नाही थोडं एकच बंद केलं. आणि मग टँकर मागवलं ते आलं ना, ते वालं ना नळातलं आलं. अरे नळातलं कोण बोललं आणि पडला नव्हता. तयारी झालेली आहे आणि त्या चाय बनते आणि बोलतात सोडू नको पाणी पाणी काय तुला हवंय मदत नाही. मम्मी काय 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 थांब 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 हातान टाक. एवढं वजन आहे फक्त टाकून वजन आहे. एका हाताने मला नाही पकडता येते. हलवत राहा. वजन नाही नाही तो हलव पहिला आधी हलवून घे. आमचे झालेले आहेत पोहे. काय एमर्जन्सीसाठी आम्हाला परत मुंबईला जावं लागते, पण आम्ही जूनमध्ये परत येणार आहे. तोपर्यंत बाय बाय गाव आणि भेटूया. तर ते आमचं फायनली घर लॉक पण होता, हे बघू शकतात. आमचा अवतार आणि आम्हाला अशी तरी गाडी भेटली आणि खूप पाऊस आहे, तुम्ही बघू शकता. पाणी भरलंय अख्खं आणि सगळे आमची पब्लिक. त्या पोराला बोलली म्हणजे शाळेत बोलणं कसं असलं पाहिजे. पावसामध्ये आम्ही पण कंटाळलोय. हालत डुलत चाललोय आमची गाडी, बघू शकता.